नमस्कार. आज आपण आपल्या मराठी भाषेची एक खूप खास गोष्ट पाहणार आहोत. ती म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक शब्द. असं होतं ना कधी-कधी. आपल्याला खूप काही सांगायचं असतं, पण वाक्य खूप मोठं होतं. मग अशा वेळी लांबलचक बोलण्याऐवजी एकाच शब्दात विषय कसा संपवायचा? तर आपली मराठी भाषा आपल्याला ह्यासाठी एक सुंदर उपाय देते. ही खरं तर एक भाषेची जादूच आहे, जिथे एका मोठ्या वाक्याचा संपूर्ण अर्थ एकाच शब्दात सामावलेला असतो. चला, मग बघूया काही उदाहरणांमधून हे कसं होतं ते. तर आपला पहिला शब्दसमूह आहे आधी जन्मलेला. म्हणजे जो आपल्या आधी जन्माला आला आहे, आपला मोठा भाऊ, यासाठी खूप छान आणि समर्पक शब्द आहे अग्रज. आणि मग याच्या अगदी उलट, मागून जन्मलेला म्हणजेच आपला धाकटा भाऊ. त्याला म्हणतात अनुज. अग्रज आणि अनुज. बघा किती सोपे आहेत हे शब्द लक्षात ठेवायला. आता पुढचा शब्द तर खूपच भारी आहे. विचार करा, ज्याला कोणीही शत्रू नाही, अशी व्यक्ती. अशा व्यक्तीला म्हणतात अजातशत्रू. केवढा मोठा अर्थ आहे बघा या एका शब्दात. आता एका खूप चांगल्या गुणाबद्दल बोलूया. जो केलेली उपकार जाणतो, अशा व्यक्तीला आपण म्हणतो कृतज्ञ. कृतज्ञ असणं हा एक खूप महत्वाचा गुण आहे, हो की नाही? याच्या विरुद्ध जो व्यक्ती केलेले उपकार अजिबात जाणत नाही, त्याला म्हणतात कृतघ्न. या दोन्ही शब्दांमधला फरक लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. आपलं पुढचं उदाहरण थोडं काव्यात्मक आहे. आकाशात गमन करणारा म्हणजेच पक्षी. यासाठी मराठीत एक खूप सुंदर शब्द आहे. तो म्हणजे खग. ज्या व्यक्तीच्या मनात सतत नवीन काहीतरी जाणून घेण्याची इच्छा असते, त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात जिज्ञासू. खरं तर नवीन गोष्टी शिकण्याची आवड असणारी प्रत्येक व्यक्ती ही जिज्ञासूच असते. बरं, पायापासून डोक्यापर्यंत असं पूर्ण वर्णन करण्यासाठी एक खूप प्रभावी शब्द आहे, आणि तो म्हणजे आपादमस्तक. आता एक खूप गोड संकल्पना पाहूया. लहान मुलांना झोपवण्यासाठी गायलेलं गाणं. आठवलं का? बरोबर, त्यालाच म्हणतात अंगाई गीत. आणि आपलं आजचं शेवटचं उदाहरण एका सुंदर कल्पनेबद्दल आहे. असं झाड जे आपली इच्छा पूर्ण करतं, त्याला म्हणतात कल्पवृक्ष. या सगळ्या उदाहरणांवरून एक गोष्ट तर नक्कीच कळते की एका योग्य शब्दात खरोखरच संपूर्ण अर्थ दडलेला असतो, आणि यामुळेच आपली भाषा अधिक प्रभावी आणि ऐकायलाही सुंदर वाटते. तर मग यापैकी किंवा या व्यतिरिक्त आपला आवडता शब्दसमूहाबद्दल एक शब्द कोणता आहे? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.